बातमी आहे पंढरपुरातून विठ्ठल दर्शनामध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। विठ्ठलाच्या गर्भगृहातील कामासाठी बदल होणार आहेत। विठ्ठलाचे दर्शन पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे। तर विठ्ठलाच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी आता काढण्यात येणार आहे। यासाठी विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। विठ्ठलाचं लांबून मुखदर्शन अथवा काही कालावधीसाठी विठ्ठलाचं दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो। तर याबाबत 12 मार्च रोजी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसेच पुरातत्व विभाग यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीतच विठ्ठल दर्शनाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल। पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी काढल्यावर विठ्ठलाच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन करण्यास अधिक चालना मिळू शकते। त्यामुळे दर्शन बंद राहण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेत। संकेत, 12 तारखेला खरं तर या संदर्भातील निर्णय समोर येईल, मात्र विठ्ठल दर्शन बंद राहण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती या संदर्भात। विठ्ठलाच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन करणे यासाठी पुरातत्व विभागाला काही सल्ले आणि काही अहवाल मंदिर समितीने दिला होता। त्यानुसार मंदिराच्या गर्भगृहात मंदिराच्या मूर्तीच्या आसपास असणारे ग्रॅनाइट फरशा या काढून टाकण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे। आणि सध्या मंदिर विकास आराखड्याचं काम आहे, यामध्ये ग्रॅनाइट फरशी काढणे हा एक महत्त्वाचा भाग आणि महत्त्वाचा टप्पा मंदिर विकास आराखड्याच्या दृष्टीने। त्यामुळे ग्रॅनाइट फरशी काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता विठ्ठलाचं आत्ताच असणारं पदस्पर्श दर्शन जे आहे ते कदाचित लांबून मुखदर्शन रूपात करणे किंवा ते दर्शन पूर्णपणे बंद करणे असा निर्णय होण्याची शक्यता आहे। याबाबत 12 मार्च रोजी मंदिर समितीचे सदस्य असतील, मंदिर समितीचे सल्लागार परिषदेतील सदस्य असतील, जिल्हाधिकारी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीस पुरातत्व विभागाचे काही तज्ञ मंडळी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये याबाबतचा योग्य तो निर्णय होणार आहे। यापूर्वी मंदिर संवर्धनाच्या अनुषंगाने विठ्ठल मूर्तीस वज्रलेप ज्यावेळेस करण्यात आला होता, इपॉक्सी कोटिंग ज्यावेळेस करण्यात आलं त्यावेळेसही दर्शन बंद ठेवण्यात आलं, तो त्याचा इतिहास आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानांमध्ये जर विचार करायला गेला तर जेजुरीमध्ये सुद्धा काही काळ दर्शन बंद हे मूर्ती संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केलं होतं। अशाच पद्धतीचा प्रयोग आता मूर्ती संरक्षणाच्या दृष्टीने पंढरपुरात होण्याची शक्यता आहे। आणि याबाबतचा जो निर्णय आहे, दर्शन लांबून सुरू ठेवायचं का दर्शन पूर्णपणे बंद करायचं, याबाबतचा निर्णय 12 मार्च रोजी होणार आहे। जगदीश जी, धन्यवाद संकेत दिलेल्या या माहितीबद्दल।